राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 25 ठळक बातम्या। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 32 कोटींची भरपाई। 23,000 शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27,000 रुपयांची मदत। फेब्रुवारी अखेरपर्यंत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। राज्यभरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, आमदारांच्या वाहनाची तोडफोड, ठिकठिकाणी चक्काजाम। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 पर्यंत अनुदान। 7,000 खात्यात जमा झाले 300 कोटी रुपये। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे होणार जमा। राज्यातील रेशन कार्ड धारकांना आनंदाच्या शिधाचे केवळ 35% वाटप। शिवजयंती निमित्त वितरण सुरू। राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, राशन कार्ड होणार बंद। रेशनऐवजी आता मिळणार 9,000 रुपये। महाराष्ट्र राज्य सरकारचा मोठा निर्णय। ग्रामीण आवास योजनेअंतर्गत गडचिरोलीतील 6,548 ओबीसींना मिळणार घरकुल। हेल्मेट सक्तीचे पालन लोकांनी करावे। राज्यात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन। हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास वाहन चालकास 500 रुपयाचा दंड। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ। शेतकऱ्यांच्या खात्यात विहीर बांधण्यासाठी जमा होणार 75,000 रुपये। मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाचे नाव। बळीराजासाठी खुशखबर, कापसाला जगभर मागणी। 20 लाख गाठींच्या निर्यातीचा अंदाज। आचारसंहिता लागल्यास शिक्षक भरती लांबणार। शिक्षण आयुक्तांनी उमेदवारांसाठी जारी केल्या सूचना। नव्या 224 महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर। विभाजन झालेल्या महसूल मंडळांचा समावेश। शेतकऱ्यांना मिळणार एकरी 15,000 रुपयांची मदत। शेतकऱ्यांना आता व्याज भरून करावी लागणार कर्जाची परतफेड। नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष। शासन निर्णय रद्द करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा। देशातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी 2024ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार जमा। केंद्र सरकारने जारी केली अधिसूचना। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।